कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मधली एक अवघड असणारी कन्सेप्ट ती म्हणजेच फ्रेजल व्हर्ब. आणि याच कन्सेप्टला समजून घेण्यासाठी मित्रांनो आज आपण 2 मिनिटामध्ये एकदम भारी पद्धतीने शिकणार आहोत. तेव्हा ही रील लगेच सेव्ह करून ठेवा, म्हणजे पुढे तुम्हाला कामात येईल. काय म्हणणं आहे बघा, अक्युज्ड नावाचा शब्द असतो. अक्युज्ड एखाद्यावरती अक्यूज करणं, ब्लेम करणं. यासोबत कंपल्सरी नेहमी ऑफ येतं. अक्युज्ड ऑफ असतं. बऱ्याच जणांना अक्युज्ड फॉर वाटतं एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, पण अक्युज्ड सोबत ऑफ येतं. अक्युज्ड ऑफ ज्यावेळेस म्हणतो, द मॅन वॉज अक्युज्ड ऑफ मर्डर. मर्डर करण्याचा आरोप त्याच्यावरती लावण्यात आलेला आहे. ठीक आहे. ऑफ. कॉंग्रॅच्युलेट ऑन, कॉंग्रॅच्युलेशन्स ऑन किंवा कॉंग्रॅच्युलेट ऑन. आय कॉंग्रॅच्युलेट यू ऑन युअर सक्सेस. कॉंग्रॅच्युलेट सोबत कधी पण ऑन येतं. त्यानंतर सफर, सफरिंग फ्रॉम. आपण बघितलं असेल, ही इज सफरिंग फ्रॉम अ फीवर. जर मी म्हटलं समजा एखादा आजारी असणं किंवा कोणत्या तरी इकॉनॉमिकल क्लॅशेस मधनं सफर करतोय, अशा केसमध्ये मी म्हटलं सफर सोबत जर असेल तर काय येणार, फ्रॉम. बी अवेअर ऑफ, ऑफशी रिलेटेड असणार आहे. बी अवेअर, कॉशियस असणं किंवा बी अवेअर असणं, जागरूक असणं. बी अवेअर ऑफ डॉग्स, कधी पण बी अवेअर सोबत ऑफ येतं. लिसन टू, बऱ्याच जणांना हे माहित नाही. लिसन टू कंपल्सरी जे आहे, लिसन टू द म्युझिक असं वापरलं जातं. लिसन केअरफुली आपण म्हणतो. लिसन सोबत टू बरेच जण वापरत नाही, पण कंपल्सरी लिसनच्या सोबत कोण आलं पाहिजे, टू आलं पाहिजे. प्रेफर सोबत टू आलं पाहिजे. आय प्रेफर टी टू कॉफी असं असं वापरतो. सिनियर, ज्युनियर, त्यानंतर इंटेरियर, एक्सटेरियर, इन्फेरियर, सुपेरियर, या सगळ्यांसोबत आपण जे वापरतो दॅट इज दॅन कधीच वापरत नाही, टू वापरतो. अफ्रेड सोबत ऑफ वापरलं जातं. आर यू अफ्रेड ऑफ द डार्क. फॅमिलियर विथ, फॅमिलियर सोबत आपण विथ वापरतो. आय एम नॉट फॅमिलियर विथ दिस टॉपिक. त्यानंतर गुड ऑर बॅड, गुड ॲट किंवा बॅड ॲट. शी इज व्हेरी गुड ॲट मॅथमॅटिक्स असं म्हणतो आपण. सो ओव्हरऑल जर मी म्हटलं तर हे पुन्हा पुन्हा एकदा रिवाईज करून घ्या. दोनदा चारदा बघा. ही परमनंट आपल्याला सेव्ह करून ठेवा. पुन्हा पुन्हा गरज पडेल. चालेल. आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.